नेपाळमध्ये तिबेटच्या सीमेलगत वाहणाऱ्या भोटेकोशीला पूर आला, महापूर आला। पण याचं चीन कनेक्शन काय आहे? बघा, या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली, मोठी वित्तहानी झाली अशी बातमी आहे। आणि विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचा पाऊस झाला नव्हता। हा पूर नेमका कशामुळे आला? आता त्यामागच्या कारणांचे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याची मीमांसा आपल्याला करायची आहे। काही शक्यता आपण समजून घेऊया। त्यापूर्वी नेमकं काय घडलं? तर तिमुरे आणि सॅफ्रू बेसी या भागामध्ये वस्त्या, सीमा शुल्क कार्यालय आणि जलविद्युत प्रकल्प, नुकताच बांधलेला सीमा पूल पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामध्ये वाहून गेले। पत्त्याचा बंगला असतो ना, तो कसा हवेच्या झुळकीने पडतो, तसं हे सगळं वाहून गेलं। शेकडो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत असं वृत्त आहे। कन्फर्म बातमी आलेली आहे, किती मृत झाले आणि ती क्षणाक्षणाला वाढतीये। आता हा पूर त्रिशूली नदीमार्गे, म्हणजे भारतात आपण तिला गंडकी म्हणतो, त्या नदीमध्ये प्रवेश करत त्यानं बिहार आणि त्यानंतर पुढे उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये प्रवेश केला। या प्रशासनानं इथं हाय अलर्ट जारी केला। मग आता या सगळ्या प्रकारामध्ये चीनवर संशयाची सुई का आहे? तर नेपाळच्या जलविज्ञान विभागानं स्पष्ट केलंय की नेपाळच्या हद्दीमध्ये पाऊस झाला नव्हता। मग हा पाण्याचा लोंढा आला कुठून? तर आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि स्थानिक निरीक्षकांनी यामागे तिबेटमधल्या चीनी बांधकाम प्रकल्पांची भूमिका आहे असा दावा केलाय। आता यामागे काही शक्यता आहेत, त्या शक्यतांचाही आपण विचार करूया। शक्यता काय काय असू शकतात? तर नियंत्रित स्फोट आणि हिमस्खलन झालं, मग बोगदे, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी जे स्फोट सुरू होते त्या कंपनांमुळे हिमालयामधले नाजूक जे बर्फाळ कडे होते ते कोसळू शकतात आणि त्याच्यामुळे पाण्याचा लोंढा येऊ शकतो। हिमनदी किंवा हिमतलाव जर फुटला तर आतमध्ये पाणी साठलेलं असतं, त्याला मोकळी वाट मिळते आणि एकाच दिशेने ते पाणी वाहायला सुरुवात होते। इथं बांधकामांमुळे उंचावरची हिमनदी आणि सरोवर ह्यांना तडे जातात आणि मग एकाच वेळी हे सगळं पाणी नदीपात्रामध्ये कोसळतं। ही शक्यता आहे। पाऊस झाला नसला तरी अघोषित जलविसर्ग होतो किंवा नैसर्गिक बंधारा फुटला तर सुद्धा हा प्रलय येऊ शकतो। डोंगर कोसळला तर तात्पुरता अडवलेला हा जो प्रवाह असतो तो अचानक फुटतो आणि धरणातनं पूर्वसूचना दिल्याशिवाय पाणी सोडलं जातं असंही कधीतरी होतं, अशी शक्यता आहे। आता भारत आणि नेपाळ समोरची आव्हानं कशी आहेत बघा। भोटेकोशी नदीचा उगम तिबेटमध्ये होतो, त्यामुळे तिचा उतार थेट नेपाळकडे आहे आणि सीमेपलीकडे कोणत्याही घडामोडीचा परिणाम काही मिनिटातच खालच्या भागांना सोसावा लागतो। चीनकडनं सीमावर्ती नद्यांबाबतचा डेटा आणि पूर्वसूचना वेळेवर शेअर केली गेली नाही, ही बाब अधिक चिंताजनक होते। मग आता पुढचा मार्ग काय? तज्ञांच्या मते हिमालयीन पट्ट्यामध्ये हिमनद्या आणि हिमसरोवर आहेत, त्यांचं रिअल टाइम उपग्रह मॉनिटरिंग होणं आणि सीमा भागात बांधकामांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तरदायित्व निश्चित करणं ही आता भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांसाठी तातडीची गरज झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं? काय करायला हवं आणि यावर काय उपाय असायला हवेत? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।